आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. अजित पवार हे बारामतीतूनच लढणार हे आता स्पष्ट झालंय, कारण बारामतीत अजित पवारांच्या प्रचार रथाच्या गाड्या धावायला सुरुवात झाली आहे. 28 तारखेला अजित पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीतील तणाव संपायचं नाव काही घेत नाहीये. विदर्भ आणि मुंबई पाठोपाठ आता महाविकास आघाडीच्या पुणे जिल्ह्यातील जागावाटपाचा तिढा देखील कायम आहे. यासाठी सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हे स्थानिक नेत्यांची बैठक घेणार आहेत. केदार आहेर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. राहुल आहेर यांनी केदार आहेर यांच्यासाठी माघार घेतल्याचं घोषित केल्यानंतर देखील त्यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे केदार आहेर नाराज आहेत. काँग्रेस पक्षाची पहिली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निवडणूक समिती महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडे असलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावांवरती चर्चा करणार आहे. मनसेची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे. याबाबत आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यानंतर काही मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज पहिली यादी येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 33 नावं जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते आज मुंबईत असणार आहेत. परिवर्तन महाशक्तीचे नेते संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये बैठक होणार आहे. रणनीती आणि जागा वाटपासंदर्भात निर्णय होणार आहेत. भाजपनं जाहीर न केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात अजूनही पेच कायम असल्याचं कळतंय. खडकवासला, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधून कुणाला उमेदवारी द्यायची यावरती संभ्रम आहे. महायुतीची चिंचवड विधानसभेची जागा शंकर जगतापांना गेली. त्यानंतर अजितदादांनी दिलेला शब्द फिरवला असं म्हणत चिंचवडच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अजित पवारांना घरचा आहेर दिला. जुन्नरच्या आंबे हातवीज सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी नेते देवराम डे वाड्या वस्त्यांवरती फिरून प्रचार करतायत. प्रत्येक मतदाराला भेटून ते जनजागृती करतायत. पारंपरिक वाद्य वाजवून डोंगर कपाऱ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर गेल्या 35 वर्षांमध्ये नालासोपारा मतदारसंघाचा विकास झालेला नाही. त्यामुळे विकास काय असतो ते दाखवून देऊ असं राजन नाईक यांनी म्हटलं. महाविकास आघाडीमध्ये पुणे जिल्ह्यातील जागांवरून संघर्ष सुरू आहे. आणखी 2 दिवस चर्चा झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात जागा वाटप निश्चित होणार आहे. भाजपच्या पहिल्या यादीत विदर्भातील 62 पैकी 23 मतदारसंघांचा समावेश आहे. जाहीर झालेल्या यादीत बावनकुळे वगळून सर्व उमेदवार विद्यमान आमदार आहेत. मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा होणार आहे. मुक्ताईनगरची जागा भाजपची आहे, परंतु यावेळी शिंदे गटाला सोडण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आंबेगावात शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार तिसऱ्या आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. रमेश येवले यांनी संभाजीराजे छत्रपतींची भेट घेतली. सोलापूरच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांविरोधात इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य आक्रमक झालेत. सोलापूर दक्षिणवरती सोमनाथ वैद्य हे भाजपचे इच्छुक उमेदवार होते, मात्र कालच्या यादीत त्यांचं नाव न आल्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नंदाताई बाभुळकर यांना महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी विरोध केलाय. तर भाजपचे शिवाजी पाटील हे तिकिटाच्या प्रतीक्षेत आहेत. खेड आळंदी मतदारसंघातील उमेदवार अक्षय जाधव यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी यापूर्वीच विधानसभा लढणारच अशी भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे त्यांनी आता जरांगे यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत उल्हासनगरचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांचं नाव नाही. त्यामुळे आयलानी यांच्यासह त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये इंडियन नॅशनल लीगकडून देखील आपले उमेदवार उतरवले जाणार आहेत. खामगाव मतदारसंघातला पहिला उमेदवार जाहीर करण्यात आलाय. शेख नसीर गब्बर यांना उमेदवारी मिळाली आहे. 8 महिन्यांपूर्वी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना करणारे माजी आमदार कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला. मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. महाविकास आघाडी शेकापच्या पारंपरिक जागा सोडायला तयार नसल्यामुळे शेकापनं स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचं ठरवलंय आणि बीडमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. पारंपरिक जागा न मिळाल्यास बाहेर पडू असा इशारा शेकापचे नेते भाई मोहन गुंड यांनी दिलाय.
यंदाच्या निवडणुकीत ठाण्यामध्ये प्रमुख कलाकार शिवसेना आणि मनसे उमेदवारांच्या प्रचारात भाग घेणार असल्याचे संकेत राजकीय पक्षांनी दिलेत. याशिवाय अन्य सेलिब्रिटी प्रचारात सहभाग घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुटुंबवादाची मानसिकता नष्ट करण्यासाठी एक मोठी घोषणा केली. आम्ही राजकीय घराण्याशी कुठलाही संबंध नसलेल्या 1 लाख तरुणांना राजकारणामध्ये आणणार आहोत, असं मोदी म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशालत चिन्ह कायम ठेवण्यात आले, तर आईस्क्रीमच्या कोनासारखं वाटणारे चिन्ह आता बॅटरीसारखं दिसणार आहे. तसंच आतील भगवा रंग देखील काढण्यात आलाय. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलत आहेत. सिंधुदुर्गातील आणखी एका मोठ्या नेत्यानं हाती मशाल घेतली आहे. परशुराम उपरकर यांनी हाती शिवबंधन बांधलं. मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसानं हजेरी लावली. गोदावरी नदीतून पाण्याची आवक वाढल्यानं जायकवाडीचे 18 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलाय. भिवंडी तालुक्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला. 5,781 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचं नुकसान झालं असून वर्षभराच्या खावटीसह गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झालाय. परतीच्या पावसानं मराठवाड्यात धुमाकूळ घातलाय. मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मका, सोयाबीन सोबतच बाजरी पिकंही पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. दौंड शहरात रात्री जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. मुरबाडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे या ठिकाणी भातशेतीचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी चांगलाच त्रस्त आहे. भुसावळ तालुक्यात पावसामुळे खरीप हंगामातील कपाशी, मका, ज्वारी या पिकांना फटका बसलाय. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी कुन्हेपानाचे येथील शेतकऱ्यांनी केली. राज्यात आणखी 4 दिवस पावसाचा जोर असणार आहे. मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या चांदवड शहर आणि परिसरात परतीच्या पावसानं जोरदार तडाखा दिला. परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईसाठी सुमारे 76,36,000 तक्रारी अर्थात दावे दाखल झाले. बंगालच्या खाडीमध्ये 23 ऑक्टोबरपर्यंत आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी प्रदेशामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवरती आली आहे. त्यामुळे गृहिणींची फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे. मात्र कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे फराळाला महागाईचा तडका बसलाय आणि त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. आवक कमी झाल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. बटाटा, गवार, हिरवी मिरची, बीट आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला कॅरेटला 600 रुपयांपासून ते 750 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. तर टोमॅटोला बाजार समित्यांमध्ये क्विंटल मागे कमीत कमी 1,900 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. राज्यातील सिल्लोडच्या बाजार समितीत 263 क्विंटल मक्याची आवक झाली. मक्याला सर्वसाधारण 1,850 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालाय. राज्यातील बाजारात कांद्याची 36,160 क्विंटलची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची 11,000 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 2,750 रुपयांपासून ते 4,200 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. बुलढाण्यातील धाडच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक 150 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 40,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय.